नेक्स्ट थर्ड पॉईंट दॅट इज फिजिकल पॅरामीटर. तिसरा पॉईंट फिजिकल पॅरामीटरचा कलर. आपल्याला माहिती आहे की वॉटरचा कलर जो आहे, जर आपण प्युअर वॉटर कन्सिडर केलं तर त्याचा कलर जो आहे तो ॲपियर्स ॲज अ पेल ग्रीन कलर. वॉटरचा कलर आपल्याला दिसतो पेल ग्रीन कलर. पण जर तुम्ही तेच प्युअर वॉटर जर लार्ज क्वांटिटीमध्ये घेतलं, समजा 1000 लिटर तुम्ही जर वॉटर घेतलं, तर तुम्हाला तिथं दिसेल की त्याला ब्ल्यू टिंज आलेली दिसेल, म्हणजे ब्ल्यूइश टाईपचं तुम्हाला ते वॉटर दिसेल. आपण हे बोलतोय सगळं रिलेटेड टू प्युअर वॉटर. जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड झाली तर त्याचा कलर पूर्ण, इम्प्युरिटी जशी चेंज होईल तसं त्याचा कलर चेंज होतो. आता कलर ऑफ वॉटर हा कशामुळे येतो, तर इट मे बी ड्यू टू सर्टन मिनरल्स, फाईन पार्टिकल्स, कोलॉइडल्स, सम मेटल्स, इंडस्ट्रियल इफ्लुएंट्स, पीट, ॲल्गी, ह्युमन्स, वीड्स, प्रोटोझोआ एक्सेट्रा. ह्या काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं ह्या गोष्टी वॉटरमध्ये मिक्स झाल्यामुळं त्या वॉटरलासुद्धा कलर येऊ शकतो. आता इथं एक एक्झाम्पल दिलं आहे. येलो कलर जर असेल वॉटरला तर आपण मेन्शन करू शकतो इट इज ड्यू टू बिकॉज ऑफ क्रोमियम. क्रोमियम मेटल जर एखाद्या वॉटर सॅम्पलमध्ये असेल तर त्या वॉटर सॅम्पलला कलर येऊ शकतो येल्लो कलरचा. किंवा येल्लो कलर अजून काही ऑर्गॅनिक मॅटर जर असेल, ॲप्रेसिबल अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर त्या वॉटरमध्ये असेल तरीसुद्धा येल्लो कलर तुम्हाला त्या वॉटरचा दिसू शकतो. जर येल्लोइश रेड कलर वॉटर सॅम्पलचा असेल तर आपण तिथं मेन्शन करू शकतो की त्याच्यामध्ये आयरन प्रेझेंट आहे, आणि त्या आयरन प्रेझेंट असल्यामुळं त्या वॉटर सॉल्युशनचा जो वॉटर सॅम्पलचा जो कलर आहे तो आपल्याला येल्लोइश रेड असा दिसतो. तिसरा कलर आहे रेडिश ब्राऊन कलर. जर रेडिश ब्राऊन कलर असेल वॉटर सॅम्पलचा तर आपण तिथं मेन्शन करू शकतो इट इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ पीटी मॅटर. पीटी मॅटर असल्यामुळं त्या वॉटर सॅम्पलचा जो कलर आहे तो आपल्याला रेडिश ब्राऊन असा दिसणार आहे. तर हा जो कलर आहे हा आपण एखाद्या वॉटर सॅम्पलचा कलर जर असेल तो फाइंड आउट कसा करायचा, तर आपण या मेथड्स वापरू शकतो. त्यातली पहिली मेथड प्लॅटिनम कोबाल्ट मेथड आणि दुसरी मेथड आहे 4L ओले कलर स्केल मेथड. ह्या दोन मेथड वापरून त्या वॉटर सॅम्पलमधला कलर, वॉटर सॅम्पलचा कलर आपण फाइंड आउट करू शकतो. तिसरा पॉईंट आपण पाहणार आहोत तो म्हणजे स्मेल किंवा ऑर्डर. तर ऑर्डर इज वन ऑफ द मेजर ऑफ वॉटर पोल्युशन. ऑर्डर किंवा स्मेल जर एखाद्या वॉटर सॅम्पलला येत असेल तर ते आपण मेन्शन करू शकतो की वॉटरचं पोल्युशन झालेलं आहे. तर इथं डिसॲग्रेबल ऑर्डर ऑफ वॉटर इज ड्यू टू डिके इन व्हेजिटेशन्स अँड प्रेझन्स ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. तर स्पेसिफिक तुम्हाला डिसॲग्रेबल ऑर्डर जर येत असेल वॉटरचा तर तो कशामुळे येऊ शकतो, तर त्या केसमध्ये तिथं डिके झालेलं असेल व्हेजिटेशन किंवा तिथं मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असू शकतात. त्यामुळे तुम्हाला जो स्मेल आहे तो डिसॲग्रेबल ऑर्डर किंवा डिसॲग्रेबल स्मेल तुम्हाला त्या वॉटरचा येऊ शकतो. सेकंड आहे ऑफेन्सिव्ह ऑर्डर जर येत असेल. ऑफेन्सिव्ह ऑर्डर जर येत असेल तर तुम्ही तिथं वॉटर सॅम्पलमध्ये सिवेज किंवा इंडस्ट्रियल इफ्लुएंट मिक्स झालं आहे असं कन्सिडर करू शकता. थर्ड पॉईंट आहे फिशी ऑर्डर. तर काही वॉटर सॅम्पलचा फिशी स्मेलसुद्धा येऊ शकतो, आणि त्याचं रिझन असं आहे की काही केसेसमध्ये प्रोटोझोआ डिनोब्रायॉन हे त्याच्यामध्ये असल्यामुळं त्या वॉटर सॅम्पलचा जो स्मेल आहे तो फिशी असू शकतो. फोर्थ इज द फेंट अर्थी ऑर्डर. आता हे फेंट अर्थी ऑर्डर हा कशामुळे येऊ शकतो, तर वॉटर सॅम्पलमध्ये अर्थन मटेरियल जर असेल तर त्यामुळे येऊ शकतो. मॉल्डी ऑर्डर हे कशामुळे येऊ शकतं, तर त्या वॉटरमध्ये अल्गी जर असतील तर मॉल्डी ऑर्डर येऊ शकतो. नेक्स्ट ग्रासी ऑर्डर. ग्रासी ऑर्डर जर रिव्हुलॅरिया अँड अल्गी ॲनेबिएना निप हे जर असेल तर याच्यामुळं सुद्धा ग्रॅसी ऑर्डर येऊ शकतो. काही केसेसमध्ये ऑर्डर स्मेल येऊ शकतो वॉटर सॅम्पलचा, तर त्याचं रिझन आहे की काही त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड गॅसेस असू शकतात. फॉर एक्झाम्पल CH4 मिथेन आणि H2S हायड्रोजन डायसल्फाईड. हे जर गॅसेस ह्या वॉटरमध्ये जर ॲड असतील तरीसुद्धा काही केसेसमध्ये वॉटर सॅम्पलला स्मेल येऊ शकतो. आता वॉटर जे ऑर्डर आहे किंवा स्मेल आहे हा जनरली डिवाइड केला आहे दोन टाईप्समध्ये. एक फर्स्ट कोल्ड ऑर्डर क्वालिटी
अँड सेकंड हॉट ऑर्डर क्वालिटी. आता इंटेन्सिटी ऑफ ऑर्डर किंवा स्मेलची इंटेन्सिटी किती आहे, स्मेलची इंटेन्सिटी किंवा ऑर्डरची इंटेन्सिटी ही कशी आपण मेजर करणार किंवा एक्सप्रेस करणार, तर थ्रेशोल्ड ऑर्डर नंबर हा कन्सेप्ट वापरून आपण कोणत्याही सॅम्पलचं इंटेन्सिटी ऑफ ऑर्डर किंवा इंटेन्सिटी ऑफ स्मेल फाइंड आउट करू शकतो. आता TON हे कसं काढायचं, कॅल्क्युलेट करायचं, तर TON कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला दिला आहे A+B डिवायडेड बाय A. आता A म्हणजे काय, तर A म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल. ज्या वॉटरचा ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे A, दॅट इज A इज नथिंग बट द व्हॉल्यूम ऑफ सॅम्पल ॲनालाइज. आणि B म्हणजे काय, B म्हणजे व्हॉल्यूम ऑफ प्युअर वॉटर टू ॲडेड टू इलिमिनेट ऑर्डर. म्हणजे हे व्हॉल्यूम कशाचं आहे, B म्हणजे व्हॉल्यूम कशाचं आहे, प्युअर वॉटरचं आहे. आणि A म्हणजे काय, A व्हॉल्यूम हा सॅम्पलचा आहे. नेक्स्ट फिजिकल पॅरामीटर, पुढचा फिजिकल पॅरामीटर आहे टर्बिडिटी. तर टर्बिडिटी म्हणजे तुम्हाला इथं डायग्राममध्ये दिसेल, क्लिअर जर वॉटर असेल तर ते ट्रान्सपरंट दिसतं, जसं त्याच्यामध्ये काही ॲडिशन होत गेली तर ते टर्बिड होत जातं, म्हणजे ट्रान्सपरंट दिसत नाही, त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट आहे असं वाटतं. तर आता इथं टर्बिडिटी तुम्हाला बघायचं आहे. टर्बिडिटी इन वॉटर इज ड्यू टू फाईन सस्पेंडेड पार्टिकल सच ॲज फायनली डिवायडेड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, स्लीट, क्ले, प्लँक्टॉन अँड ऑर्गॅनिझम. तर ही टर्बिडिटी वॉटरमध्ये कशामुळे येऊ शकते, तर इथं एक्झाम्पल दिले आहेत. काही केसेसमध्ये सस्पेंडेड पार्टिकल असू शकतात, काही केसेसमध्ये ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असू शकतात, काही केसमध्ये स्लीट असू शकतात, काही केसेसमध्ये क्ले, प्लँक्टॉन, काही केसेसमध्ये ऑर्गॅनिझमसुद्धा असू शकतात. असे हे जर कंटेंट्स एखाद्या वॉटर सॅम्पलमध्ये जर मिक्स होत असतील तर त्याच्यामुळे त्या वॉटर सॅम्पलला काय येते, टर्बिडिटी येते. आता ग्रेटर टर्बिडिटी असेल, स्ट्रॉंगर विल बी द इमिएंट ऑर सिवेज, लार्जर विल बी द डिग्री ऑफ पोल्युशन. म्हणजे जेवढी टर्बिडिटी जास्त तेवढं त्याचं डिग्री ऑफ पोल्युशन जास्त, म्हणजे ते पोल्युटेड जास्त झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सर टर्बिडिटी लेवल फाइंड आउट केल्यावर आपण सांगू शकतो की वॉटरचं पोल्युशन हे किती प्रमाणात झालेलं आहे. याच्यानुसार टर्बिडिटीनुसार आता जर आपण हे सर सॅम्पल घेतलं ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपरंट थोडंसं वॉटर सॅम्पल दिसतंय की ते आपण म्हणू शकतो की थोडंसं कमी पोल्युशन आहे. पण जर तुम्ही इकडं जर कन्सिडर केलं याच्यामध्ये तुम्हाला बॉटलमध्ये दिसेल की ते हायली टर्बिड आहे आणि आपण इथं मेन्शन करू शकतो की याच्यामध्ये पोल्युशन जास्त झालेलं आहे. आता ही जी टर्बिडिटी आहे ती टर्बिडिटी आपण कोणकोणत्या मेथडनं फाइंड आउट करू शकतो, तर टर्बिडिटी फाइंड आउट करण्यासाठी इथं तुम्हाला मेथड्स दिलेले आहेत. नेफेलोमेट्रिकली और ॲब्सॉर्बोमेट्रिकली, नेफेलोमेट्रिकली और ॲब्सॉर्बोमेट्रिकली ही मेथड आहे. याच्यावरून तुम्ही टर्बिडिटी फाइंड आउट करू शकता, किंवा टर्बिडिटी रॉड किंवा जॅक्सन टर्बिडिमीटर ह्या काही टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निकसुद्धा वापरून तुम्ही काय करू शकता, टर्बिडिटी फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट इज द टेस्ट. आता वॉटरची टेस्ट काय आहे हे आपल्याला इथं या पॉईंटमध्ये बघायचे. तर याच्यामध्ये आपण पाहू शकता की काही भरपूर असे पॉईंट्स आहेत की जे इफेक्ट करतात वॉटरच्या टेस्टला. आता इथं एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, एक्सेस ऑफ NaSCO3 गिव्स इंकी अँड सोपी टेस्ट टू वॉटर. आता जर एक्सेस प्रमाणात सोडियम बायकार्बोनेट जर पाण्यामध्ये मिक्स असेल तर त्याच्यामुळं सोपी टेस्ट किंवा इंकी टेस्ट वॉटरला येऊ शकते. जर SO4 असेल तर इट गिव्स फेंट बिटर टेस्ट. जर अनयुज्युअल सॉल्ट कंटेंट असेल तर त्याच्यामुळं ब्लॅकिश टेस्ट येते. कार्बोनिक ॲसिड, नायट्रेट एक्सेट्रा मेक वॉटर पॅलेटेबल. आणि ह्या कंटेंट्समुळे वॉटर काय होतं, पॅलेटेबल होतं. ऑब्जेक्शनेबल टेस्ट अँड ऑर्डर ऑफ वॉटर कॅन बी रिमूव्ड बाय फिल्टरिंग द रॉ वॉटर थ्रू फिल्टर बेड कंटेनिंग ॲक्टिवेटेड चारकोल. आता जर पाण्याला ऑब्जेक्शनेबल टेस्ट असेल, म्हणजे टेस्ट जी आहे ती चांगली नसेल किंवा स्मेल असेल तो चांगला नसेल, तर आपल्याला प्रोसेस तिथं फॉलो करावी लागते ज्याच्यामध्ये फिल्टर वापरला जातो. आणि त्या फिल्टरमध्ये काय केलं जातं, तर ॲक्टिवेटेड चारकोल ठेवलेला असतो, जेणेकरून त्याच्यातून ॲक्टिवेटेड चारकोलच्या बेडमधून हे जे वॉटर सॅम्पल आहे ज्याच्यावर आपल्याला टेस्ट किंवा ऑर्डर हे ऑब्जेक्शनेबल वाटते ती त्याच्यातून पास केली जाते. चारकोल काय करतो, जे अनवॉन्टेड पार्टिकल्स आहेत वॉटरमध्ये ज्याच्यामुळं तुम्हाला टेस्ट आणि ऑर्डर ही वेगळी वाटते, ते चारकोल ॲब्सॉर्ब करतं आणि राहिलेलं क्लिअर वॉटर जे आहे ते तुम्हाला पुढं पास करून भेटलं जातं आणि ते चांगल्या प्रतीचं थोडाफार
असतं. हिअर रिस्पॉन्सिबल ग्रेडियंट्स आर ॲब्सॉर्ब ऑन द सरफेस ऑफ चारकोल. जसं मी सांगितलं की जे ग्रेडियंट्स आहेत ज्याच्यामुळं टेस्ट किंवा ऑर्डर हे तुम्हाला ऑब्जेक्शनल वाटते, हे ॲब्सॉर्ब केले जाते सरफेस ऑफ चारकोलच्या सरफेसवर ॲब्सॉर्ब केले जातात आणि वॉटर जे आहे ते तुम्हाला पुढच्या नेक्स्ट स्टेजमध्ये तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये भेटलं जातं. सो आज आपण पाहिलं फिजिकल पॅरामीटर्स ऑफ वॉटर ॲनालिसिस. थँक्यू.